लातूरच्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलंय। पण यावेळचं कारण थोडं वेगळं आहे। सरकारनं तुरीला 5,050 रुपयांचा हमी भाव जाहीर केलाय। त्यानुसार भारतीय राष्ट्रीय सहकारी विपणन संघ अर्थात नाफेड तर्फे तुरीची खरेदी केली जाते। मात्र गेल्या महिन्याभरात तूर गोदामात ठेवण्यासाठी जागाच नसल्यामुळे नाफेडची सर्वच तूर खरेदी केंद्र बंद झाली होती। म्हणून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला। बाजारपेठा तुरीच्या पोत्यांनी भरून गेल्या। शेतकऱ्यांना नाईलाजाने हमी भावापेक्षा कमी भावाने म्हणजेच 4,300 रुपये क्विंटलनं तूर विकावी लागली। 2-3 दिवसापासून माल इथं येऊन पडलेला आहे आमचा। हे शेतकरी दुनियाचं परेशान झालेले सगळे शेतकरी आहेत, मी तर आहेच त्याच्यामध्ये। परंतु शासनानं अचानक बंद केल्यामुळं आमची फारच फरफट होत आहे। इथं जेवायला मिळत नाही, हॉटेलवर खर्च आमचा होतोय, परवडत नाही। कुठे काही बेभावाने माल विकावा लागत आहे, तरी हे नुकसान भरपाई सगळी सरकारकडून दुर्लक्षामुळे होत आहे। पहिलं नोटबंदीमुळे नुकसान भरपूर शेतकऱ्याचं झालं, आता हे गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे भरपूर शेतकऱ्याचं नुकसान होलं। ह्याला गव्हर्नमेंट काहीतरी रस्ता काढून दिला पाहिजे। या सर्वावर सरकारी उत्तर मात्र सारं काही आलबेल आहे असंच मिळतंय। लातूर शहरात नाफेडच्या विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचं 1 आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील 8 केंद्रांवर सोमवारपासून तूर खरेदी सुरू झाली आहे। सरकारनं बारदान आणि वेअरहाऊससाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे ही केंद्र सुरू झाल्याचं सांगण्यात येत आहे। आतापर्यंत 12 ते 15 हजार शेतकऱ्यांची 3 लाख क्विंटल तूर नाफेडनं खरेदी केली आहे। हा थोडा सार्वत्रिकच प्रश्न झालेला आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उत्पन्न खूप जास्त झाल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी वेअरहाऊसिंगची साठवणूक व्यवस्था थोडी कमी पडत आहे। आमचा रेट 5,050 रुपये हा निश्चित ठरलेला आहे। आमचं शेतकऱ्यांना आव्हान आहे की बाजारापेक्षा आमचा रेट जास्त असल्यामुळे शासकीय योजनेअंतर्गतच त्यांनी माल द्यावा। शेतकऱ्यांनी सरकारवर खापर फोडलंय, तर सरकार मात्र आवश्यक ती गोदामं आणि वेअरहाऊसची सोय केल्याचा दावा करते। 15 मार्च पर्यंत ही तूर केंद्र सुरू राहणार आहेत। पण या प्रश्नी सरकारला खरंच मार्ग काढायचा असल्यास 15 एप्रिल पर्यंत ही केंद्र सुरू ठेवल्यास शेतकऱ्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।